Hello, welcome to my channel, Qubit Educational Services. In this video, we are going to see the important question types and the analysis of question bank of the chapter Trigonometry, which is the third chapter in your paper. Okay. आता या चॅप्टरचं नाव जरी ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स असं असलं तरी तुम्हाला माहिती आहे याच्यात 3 पार्ट आहेत. ओके, त्यातला पहिला आहे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स, दुसरा आहे प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल आणि तिसरा आहे इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स. So it would be unfair to just call it trigonometric equations, but in your textbook you will find it under the name trigonometric equations. Okay, so let us start. So we'll see what are the important things and problem types from this chapter. Okay, आता ह्याचं वेटेज 10 मार्कांचं आहे विथ ऑप्शन्स. ठीक आहे, म्हणजे वेक्टर्स 3D जॉमेट्री 12 मार्क, लाइन्स प्लेन्स 10. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर इथेच 32 मार्क होत आहेत तुमचे, फक्त हे 3 चॅप्टर्स व्यवस्थित तुम्ही केलेत तर. ओके, सो जवळपास 50% वेटेज आहे या 3 चॅप्टर्सना आणि उरलेल्या चॅप्टर्सना मग 5, 6 ते 7 असं वेटेज आहे. ठीक आहे, आता ह्याचे जे क्वेश्चन टाईप्स आहेत किंवा कशावर प्रश्न विचारतात ते पण ऑब्व्हियसली 3 पार्ट्समध्ये डिवाइड होतात. सो यू कॅन एक्सपेक्ट 1 क्वेश्चन ईच फ्रॉम ऑल 3. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्सवर एक विचारतील, प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगलवर एक विचारतील आणि जर तुम्ही नशीबवान असाल तर नुसत्या पोलर कॉर्डिनेट्सवर पण एक सोपा प्रश्न येईल, आयदर MCQ किंवा शॉर्ट आन्सर 1 मार्क. ओके, आणि तिसरा आहे इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स. ऑलराईट, आता ह्याच्यात तुम्ही पाहिलं ह्याच्यात काही फॉर्म्युलाज पण आहेत. ओके, जसं की प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल्स त्याच्या 3 महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आहेत, साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल. ह्याचे ते 3 फॉर्म्युले आहेत, ते तर तुम्हाला माहीत असायलाच पाहिजे. ठीक आहे, आणि ह्याच्यात काही इम्पॉर्टंट टर्म्स पण आहेत, जसं की प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे काय, जनरल सोल्युशन म्हणजे काय, इन्व्हर्स फंक्शन कधी आपण डिफाईन करतो, 11वीत होतं ते फंक्शन्स, तर तेही आपण बघूयात आणि नंतर अर्थातच क्वेश्चन बँक. ओके, आता हे पहिला जो आहे डेसिमल पॉईंटच्या डावीकडचा तो म्हणजे सेक्शन आयडेंटिफिकेशन नंबर येतो. सो 1 म्हणजे आपलं हे असेल ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स, 2 पॉईंट म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल आणि 3 पॉईंट म्हणजे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ओके, तर आता आपला सर्वात सोपा आणि सर्वात महत्त्वाचा टाईप आहे ज्याच्यात तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशन्स विचारतात ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्सची. ठीक आहे, आता प्रिन्सिपल सोल्युशन्स म्हणजे कोणती सोल्युशन्स, अशी सोल्युशन्स जी 0 आणि 2 पायच्या मध्ये असतात. ओके, म्हणजे तुमच्या अँगलच्या किंवा तुमच्या व्हेरिएबलच्या अशा व्हॅल्यूज ज्या 0 आणि 2 पायच्या मध्ये असतात. फॉर एक्झाम्पल कन्सिडर क्वेश्चन 1, फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन्स ऑफ कोसेक एक्स इक्वल टू 2. आता कोसेक एक्स इक्वल टू 2 ला आपण असं लिहू शकतो का, साइन एक्स इक्वल टू 1/2 लिहू शकतो, कारण कोसेक म्हणजेच साईनचं रेसिप्रोकल प्रोव्हाइडेड साइन इज नॉट इक्वल टू 0. आता तुम्हाला हेही माहीत पाहिजे की साइन हे कुठल्या कुठल्या क्वाड्रंट्समध्ये पॉझिटिव्ह असतं. पहिल्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतं आणि तुम्हाला माहिती आहे की साइन 30 डिग्रीज इज 1/2 आणि किंवा π/6 रेडियन्स, आणि दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये पण ते साइन काय असतं, पॉझिटिव्ह असतं. ओके, सो इथे कुठला येणार आहे तुमचं 5π/6. ओके, साइन ऑफ π - θ इज sin θ. ओके, क्वेश्चन नंबर 2, फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन्स ऑफ साइन x - 1 इक्वल टू 0. सो इथे आता साइन x इक्वल टू 1 घेणार तुम्ही अँड अकॉर्डिंगली यू विल सॉल्व. आता तुम्हाला माहिती आहे की 0 to 2 पायमध्ये एकदाच साइन त्याच्या मॅक्सिममकडे जातं आणि ते असतं 90 डिग्रीज. ओके, बाकी सगळ्या वेळी ते 1पेक्षा कमी असतं, निगेटिव्ह पण असू शकतं. ऑलराईट, आता जो दुसरा प्रॉब्लेम टाईप आहे जनरल सोल्युशन्सचा, तो आत्ताची जी तुमची परीक्षा होणार आहे एप्रिल 21मध्ये, त्याच्यासाठी त्यांनी काढून टाकलेलं आहे जनरल सोल्युशन्स. पण तुम्हाला आठवत असेल आपण हे आधी घेतलेलं आहे. तर जनरल सोल्युशन्स म्हणजे काय, नॉट नेसेसरीली इन दॅट इंटरव्हल. ओके, यू नो दॅट. तर आता ह्याच्यासाठी आपण जनरल सोल्युशन्स काढण्यासाठी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सच्या कुठल्या प्रॉपर्टीचा उपयोग करतो, पिरियॉडिसिटीचा.
पिरियॉडिसिटी म्हणजे काय, द व्हॅल्यूज गेट रिपीटेड ओके आफ्टर एव्हरी फिक्स्ड इंटरवल, and for sine and cosine the period is 2 pi. So for any angle theta, sine of theta plus 2 pi will be sine theta, and this also includes a sine of theta minus 2 pi. Okay, so तो त्याचा period होतो, आणि त्याच्यामुळे because the values of sine get repeated we get infinitely many solutions usually which are called as the general solutions. ठीक आहे, आता जस्ट एक्झाम्पल म्हणून मी दुसरा प्रॉब्लेम सॉल्व करतो इथे. फाइंड द जनरल सोल्युशन्स ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स. आता तुम्हाला माहिती आहे की कॉस थीटा हा पॉझिटिव्ह कधी असतो, पहिल्या क्वाड्रंटमध्ये असतो आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये असतो. ओके, आता पहिल्या क्वाड्रंटमध्ये ह्याचं सोल्युशन काय होणार आहे, कॉस थीटा √3/2 आहे. आता कुठल्या अँगलचा कॉस √3/2 आहे तुम्हाला माहिती आहे, 30 डिग्रीज. ओके, और π/6. आता याचं जे चौथ्या क्वाड्रंटमधलं सोल्युशन आहे ते कुठल्या अलाइड अँगल्सच्या फॉर्म्युल्याने येईल, कॉस ऑफ मायनस थीटा इक्वल टू कॉस थीटा. सो ते तुमचं होणार आहे -π/6. आता तुम्हाला याची जनरल सोल्युशन्स काढायचे आहेत. तुम्हाला माहिती आहे की कॉसचं पिरियड काय आहे 2 पाय. सो तुम्ही लिहिणार ±2nπ ±2nπ where n is any integer. ओके, आता आपण प्लस और मायनस घेतल्यामुळे तुम्ही म्हणू शकता की n इज एनी होल नंबर. ओके, 0 घेतलं तर प्रिन्सिपल सोल्युशन्स येईल, n ची व्हॅल्यू 1 2 तसं घेत गेलं तर बाकीचे सोल्युशन्स येतील जी प्रिन्सिपल नसतील पण जनरल असतील. ठीक आहे, तर फक्त जाताना अजून एक गोष्ट सांगून जातो की टॅन आणि कॉट ही जी फंक्शन्स आहेत ह्यांचा स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह पिरियड किंवा ज्याला आपण फंडामेंटल पिरियड म्हणतो तो आहे पाय. पण तरी तुम्ही ती प्रोसेस जी आपण ह्याला केलेली आहे कॉस्टला ती ह्यांना सॉल्व्ह करू शकता. म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं, जनरल सोल्युशन्स काढायचे असेल तर सगळ्यात आधी प्रिन्सिपल सोल्युशन्स काढायची आणि त्याच्यात ±2nπ ॲड करायचं. ठीक आहे, ह्याने आपल्याला कशाच्या व्हॅल्यूज मिळतात, जे त्या फंक्शनच्या आत आहेत त्याच्या मिळतात. ओके, कधी कधी इथं थीटाच्या ऐवजी 2 थीटा असतं किंवा 3 थीटा असतं. सो आधी आपण तो जो ब्रॅकेट आहे त्या ब्रॅकेटची सोल्युशन्स काढतो. ओके, जनरल सोल्युशन्स, आणि त्याच्यानंतर जो काय नंबर असेल तिथं त्याने डिवाइड करतो. सो इथं 2 थीटा असेल तर आधी 2 थीटाची सोल्युशन्स काढायचे आणि मग थीटाचं काढण्यासाठी त्याला 2ने डिवाइड करायचं. फॉर एक्झाम्पल जस्ट मी एक सांगतो, सपोज तुम्हाला दिलं आहे साईन 2 थीटा इक्वल टू 1/2. तर सगळ्यात आधी तुम्ही काय करणार, हा जो 2 थीटा आहे याला तुम्ही काहीतरी अज्युम करणार. ओके, कारण 2 थीटाचा फंडामेंटल पिरियड 2 पाय नाही. तो 2 पाय हा एक पिरियड आहे पण ॲक्च्युली त्याचा पिरियड फंडामेंटल पिरियड आहे पाय. ठीक आहे, पण त्याकडे आपण आता नको जायला, आपण त्यालाच अज्युम करतो अल्फा किंवा कुठलाही तुमचा ग्रीक स्क्रिप्ट. ओके, ग्रीक लेटर. ओके, तर अल्फासाठी तुम्ही आधी सॉल्व्ह करणार जी मेथड मी इथे तुम्हाला सांगितली ती, आणि त्याच्यानंतर अल्फाच्या जागी 2 थीटा करणार आणि मग 2ने डिवाइड करणार. ओके, सो दॅट इज द युजुअल प्रोसेस दॅट वी फॉलो टू सॉल्व्ह those equations which do not have only theta but have 2 theta, 3 theta or even θ/2 or θ/3. ठीक आहे, येस. आता कधी कधी असंही विचारू शकतात. ठीक आहे, आता हा बेसिकली 11वीच्या ट्रिग्नोमेट्रीवरचा प्रॉब्लेम आहे. विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स हॅव सोल्युशन्स. ओके, आता तुम्ही जर प्रॉब्लेम्स पाहिले इथं तर इथे तुम्हाला इक्वेशन्स सॉल्व्ह करायला विचारत नाही, तर इथे फक्त ते तुम्हाला विचारत आहेत की ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता का. ओके, लेट्स टेक दिस एक्झाम्पल फॉर इन्स्टन्स. तिसरं घेऊया, 2 sin θ इक्वल टू 3. म्हणजेच काय, sin θ इक्वल टू 3/2. पण तुम्हाला माहिती आहे की साईन थीटा जे आहे ते नेहमी -1 आणि 1च्या मध्ये असतं. आता हा जो नंबर आहे हा 1 पेक्षा मोठा आहे. So can you ever have a solution or any angle theta, at least real value theta, for which sine is 3/2? No, it's not possible. So याचं उत्तर आहे no, it cannot have any solution. ओके, चौथं घेऊया, tan theta इक्वल टू 5/3. आता तुम्हाला माहिती आहे की tan theta कुठलाही नंबर असू शकतो. सो येस, इट हॅज सोल्युशन्स. ओके,
आता पहिल्याचं सोल्युशन आहेत का, त्याचं उत्तर होय. का? कारण कॉस पण साईनप्रमाणे -1 आणि 1च्या मध्ये असतो, बट मोर इम्पॉर्टंटली वी आर इन्क्लुडिंग -1 there. Cos pi is -1. Okay, cos 3 pi is also -1. Now let us go to second one. इथं बघा cos हे फंक्शन आणि इथं -1, so you may think that it might have solutions, but here you are actually going to square it or you are squaring it. Okay, so जरी cos theta हे -1 आणि 1च्या मध्ये असलं तरी cos squared theta असेल का? नाही, ते नेहमी 0 आणि 1च्या मध्ये असेल. सो याचं उत्तर आहे नो. ओके, आता ह्याच्यात थोडा चेंज करून जर मी असं विचारलं cos क्यूब्ड थिटा इक्वल टू -1, तर तुम्ही काय म्हणाल? येस, याची पण सॉल्युशन्स आहेत कारण क्यूब रूट्स निगेटिव्ह असू शकतात. ओके, येस. तर हे 3 आहेत प्रॉब्लेम टाइप्स ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्सवर. ओके, आता आपण जाऊया दुसऱ्या ह्याच्याकडे, प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल. आणि प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल ज्या काही आहेत त्यातली एक प्रॉपर्टी प्रूव्ह करण्यासाठी आपण काय वापरतो? पोलर कोऑर्डिनेट्स वापरतो. ओके, ठीक आहे. तर पहिला प्रॉब्लेम टाईप आहे पोलर कोऑर्डिनेट्स आणि त्यांच्या प्रिन्सिपल व्हॅल्यूज. आता जसं आधी प्रिन्सिपल सोल्युशन्स असं पाहिलं होतं आपण, तसंच पोलर कोऑर्डिनेट्समध्ये पण प्रिन्सिपल व्हॅल्यूज असतात. तर त्या काय असतात ते आता मी तुम्हाला सांगतो. ओके, पोलर कोऑर्डिनेट्स हे मल्टी व्हॅल्यूड असतात. त्याचं कारण तेच आहे, पिरियॉडिसिटी ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ओके, आता तुम्ही हे फॉर्म्युले साधारण शिकता. x इक्वल टू आर कॉस थिटा, y इक्वल टू आर साइन थिटा, r is positive root of x squared plus y squared, and theta is tan inverse of y by x if it is in the first quadrant usually. ओके, आता तुम्हाला माहिती आहे की थीटाला मी असंही करू शकतो, थीटा प्लस 2 पाय, तसं मी इथे पण लिहू शकतो. सो आता याचा अर्थ तो जो सेम पॉईंट आहे त्याचे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स XY आहेत, पण त्याचे पोलर कोऑर्डिनेट्स आयदर होतील r थीटा किंवा होतील r थीटा प्लस 2 पाय. ओके, तर आता ह्यातलं कुठलं घेणार तुम्ही? आता इन्फायनाइटली मेनी पॉसिबिलिटीज आहेत. थीटा प्लस 4 पाय घेऊ शकता, थीटा प्लस 6 पाय घेऊ शकता अँड सो ऑन. ठीक आहे, सो कन्फ्युजन नको यासाठी आपण एक रेंज ठरवली आहे. कशासाठी? थीटासाठी. ओके, तर त्या रेंजमध्ये जर थीटा असेल तर म्हणतो आपण प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ थीटा. ओके, आता तीच रेंज आहे जी आपण इथं प्रिन्सिपल सोल्युशन्स म्हणून डिफाईन करतो. ती रेंज काय आहे? आपला अँगल 0 आणि 2 पायच्या मध्ये पाहिजे. ओके, आता 0 ऑलरेडी आपण घेतोच, त्याच्यामुळे 2 पाय घेत नाही. ऑलराईट, सो पोलर कोऑर्डिनेट्स और देअर प्रिन्सिपल व्हॅल्यूज मीन तुमच्या थीटाची अशी व्हॅल्यू जी 0 आणि 2 पायच्या मध्ये आहे. ठीक आहे, बघूया आता. फाइंड द पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट हुज कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर. आता 4 गोष्टी दिलेल्या आहेत, इथे 4 वेगळे पॉईंट्स दिलेले आहेत. आता इथे पोलर कोऑर्डिनेट्स काढा म्हणतात, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. ओके, आता √2, √2 हा आपला जो पॉईंट आहे हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. सो क्लिअरली तुमचा थीटा काय असणार आहे? पॉझिटिव्ह असेल, वेल नॉट पॉझिटिव्ह, अक्यूट असेल 0 आणि 9 त्याच्यामध्ये. आणि इथं काय एक्स आणि वाय सेम आहेत, म्हणजे तुमचा थीटा 45 होईल किंवा π/4. यू कॅन इझिली फाइंड आर विच इज गोइंग टू बी रूट ऑफ 2 + 2 विच इज रूट ऑफ 4 और 2. ठीक आहे, दुसऱ्याकडे येऊया. आता इथे एक्स कोऑर्डिनेट 0 आहे, म्हणजे तुमचा पॉईंट जो आहे तो पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसवर आहे. सो क्लिअरली थीटा 90 येणार आहे तुमचा. आणि आर मग मॉड वाय होतं, सो 1/2. तिसऱ्याकडे येऊया. एक्स पॉझिटिव्ह आहे, वाय निगेटिव्ह आहे. ओके, तर एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह म्हणजे तुमचा पॉईंट चौथ्या क्वाड्रंटमध्ये असेल. आर तुमचा 2 आहे, यू कॅन चेक इट. ओके, 1 + 3 अँड द स्क्वेअर रूट ऑफ दॅट, सो 2. आता इथं थीटा काढण्यासाठी तुम्हाला फिगर काढावी लागेल. आय मीन इफ यू आर गुड इनफ यू कॅन इवन डू इट ओरली विदाउट डुईंग एनिथिंग, बट लेट्स डू इट हिअर. ओके, आता तुमचा थीटा जो आहे तो हा असणार आहे. का? कारण तुम्ही निगेटिव्ह व्हॅल्यूज घेत नाही आहे थीटाच्या, म्हणजे क्लॉकवाईज रोटेशन तुम्ही घेत नाही, प्रिन्सिपल व्हॅल्यूज घेत आहे.
ठीक आहे. तर तुम्हाला हा राईट ट्रायंगल कन्सिडर करावा लागेल. ओके. आता एक्स कॉर्डिनेट 1 आहे. ओके, म्हणजे ही लेंथ 1 झाली तुमची आणि वाय कॉर्डिनेट आहे -√3, सो ही लेंथ तुमची झाली √3. आता तुम्ही या अँगलला अल्फा घ्या. कुठला? हा छोटा आहे. ओके. आता ह्याच्यात तुम्हाला टॅन अल्फा काय दिसतंय? अपोजिट अपॉन ॲडजसंट म्हणजे √3, म्हणजे तुमचा अल्फा झाला 60 डिग्रीज. म्हणजे तुमचा हा जो उरलेला अँगल आहे जो थीटा आहे तो काय होईल? 360 - 60 और 300 डिग्रीज और 5π/3 रेडियन्स. ओके. सो जर पॉईंट पहिल्या क्वाड्रंटमध्ये नसेल तर तुम्हाला अशा गोष्टी करून थीटा काढावा लागेल. आर काढण्यासाठी काही फार प्रॉब्लेम येत नाही. ओके. आता चौथ्यात पण तुमचा आर जो आहे तो आय गेस येईल 3/2. राईट. या तुम्ही 3/2 कॉमन घ्या आणि आत असेल तुमचं, ओ सॉरी एक मिनिट ना, 3, इट वोंट बी 3/2, बट एनिवेज आय थिंक यू कॅन फाइंड इट व्हेरी इझिली. लेट्स डू इट. रूट ऑफ 3/2चा स्क्वेअर 9/4 आणि इथं 3√3 आहे, सो त्याचा स्क्वेअर येईल 27/4. So this is 36/4. Yeah, it will be 3. Okay, so R will be 3 and theta will I think be 60 degrees, because you take y by x, you're going to get √3. Okay, and the angle in the first quadrant which has tan as √3 is 60. ठीक आहे. सो 3, π/3 असं येईल ते. आता याच्या उलट पण विचारू शकतात. पोलर कॉर्डिनेट्स देतात आणि कार्टेशियन कॉर्डिनेट्स काढा म्हणतात. ठीक आहे. If polar coordinates of a point are 3/4, 3π/4, then its Cartesian coordinates are. आता ह्याच्यासाठी तुम्ही दरवेळी आर थीटा कॅल्क्युलेट केलेच पाहिजेत असं नाही आहे, एस्पेशली जर तो MCQ असेल तर. ठीक आहे. बघा आता इथं तुमचा जो थीटा आहे त्याने तुम्हाला काय दिसतंय, तुमचा जो पॉईंट आहे तो सेकंड क्वाड्रंटमध्ये, कारण तुमचा थीटा ऑप्टिव्स आहे. 3π/4 म्हणजे 135 डिग्री, सो इन द सेकंड क्वाड्रंट. तर सेकंड क्वाड्रंटमध्ये एक्स निगेटिव्ह असतो आणि वाय काय असतो? पॉझिटिव्ह असतो. हेही तुम्हाला माहिती आहे. तर फक्त असा ऑप्शन पिक करा ज्याच्यात एक्स निगेटिव्ह आहे आणि वाय पॉझिटिव्ह आहे. डी होऊ शकत नाही कारण तिथे दोन्ही कॉर्डिनेट्स निगेटिव्ह आहेत, सो इट हॅज टू बी ऑप्शन सी. ओके. आता हे झालं फक्त MCQसाठी. जर हा MCQ नसेल तर तुम्ही कुठले फॉर्म्युले लावाल तिकडे? हे दोन, x is equal to r cos theta, y is equal to r sin theta, and then you can get the values. पण तिथे तुम्हाला परत अलाइड अँगल्सचे फॉर्म्युले माहीत पाहिजेत किंवा कुठल्या क्वाड्रंटमध्ये कुठला रेशो पॉझिटिव्ह असतो निगेटिव्ह असतो ते सगळं तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे. सो MCQसाठी तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. थेअरी प्रॉब्लेमसाठी तुम्हाला पूर्ण सोल्युशन प्रोव्हाइड करावं लागेल. ओके. आता सेक्शन 2 जो चॅप्टर आहे त्यातला मेन प्रॉब्लेम टाईप कोणता आहे? प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन साईन, कोसाईन अँड प्रोजेक्शन रूल्स. आता यातला जो साईन रूल आहे तो आहे A/sin A, B/sin B = C/sin C. ओके. पण ह्याच्याची एक पुढची टर्म आहे ती पण तुम्ही लक्षात ठेवा. इट इज 2r वेअर r इज द रेडियस ऑफ द सर्कल ऑफ दॅट ट्रायंगल. ओके. आता पूर्ण सेक्शन जो आहे हा प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल, ह्याला आपण एक ठरलेलं नोटेशन फॉलो करतो. ते नोटेशन पण तुम्ही लक्षात ठेवा. कुठलं असतं ते नोटेशन? आपला जो ट्रायंगल आहे त्याला आपण ABC म्हणतो आणि तो जो व्हर्टेक्स आहे त्याच्या अपोजिट जी साईड आहे त्याच्या लेंथला आपण A म्हणतो. ओके. सो Aच्या अपोजिट आहे, Bच्या अपोजिट B आणि Cच्या अपोजिट C. आणि हे जे रूल्स आपण एक्सप्रेस करतो किंवा कोसाईन रूल असेल किंवा प्रोजेक्शन रूल असेल, A² + B² - 2AB cos C = C², जे काय तुमचं असेल ते. ओके. सो हाऊ डू वी डू इट? वी मेक यूज ऑफ दीज नोटेशन्स. ओके. आता प्रोजेक्शन रूल असेल तर तेच A cos C + C cos A = B अँड सो. आता कोसाईन आणि प्रोजेक्शन रूलसाठी 3 वेगळी इक्वेशन्स आहेत. ओके. ते तुम्हाला माहिती आहे. cos A cos B cos C साठी एक प्रोजेक्शन रूलला पण कोसाईन रूलला, आणि प्रोजेक्शन रूलला पण AC AB आणि BC असे ते 3 पेअर्स येतात. आता दोन्ही रूल्समध्ये कोसाईन आणि प्रोजेक्शनमध्ये कॉस आहे. ओके. पण तुम्हाला आता फरक लक्षात आला पाहिजे की कोसाईनमध्ये, म्हणजे कोसाईन रूल आपण कशाला म्हणतो?
जरी या प्रोजेक्शन रूलमध्ये पण कोसाईन आहे, पण त्याला आपण कोसाईन रूल म्हणत नाही, वी कॉल इट प्रोजेक्शन रूल्स. आणि प्रोजेक्शन ही जी कॉन्सेप्ट आहे ही आपण कुठे पाहिली आहे, व्हेक्टर्समध्ये पण पाहिलेली आहे. त्याच्या रिव्हिजनच्या वेळी पण मी तुम्हाला सांगितले. तर तीच कन्सेप्ट इकडे पण आहे. ठीक आहे, जिथे जिथे कॉस येतं तिथे तिथे डॉट प्रॉडक्ट रिलेटेड काहीतरी येणार. ओके, यू माईट नो इट ना ऑलरेडी. ठीक आहे, येस. सो हे रूल्स तुम्हाला माहीत पाहिजेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांची प्रूफ्स पण तुम्हाला माहीत पाहिजेत. ठीक आहे, प्रूफ्स विचारतात बोर्डाच्या परीक्षेत. पहिला प्रश्न बघूया आपण. In triangle ABC, if angle A is 30 and angle B is 60, then the ratio of the sides is. आता हा इतका सोपा प्रश्न आहे. जर A 30 आहे आणि B 60 आहे तर तुमचा ट्रायंगल हा राईट अँगल ट्रायंगलच होणार. ओके, सपोज हा 30 झाला, हा 90 आणि हा 60. ओके, आता जर तुम्ही हायपोटेन्यूस 1 घेतला, ठीक आहे, तर साईड अपोजिट टू 30 डिग्रीज इज हाफ ऑफ द हायपोटेन्यूस. ते तर शाळेतलं तुमचं हे झालं 30, 60, 90ची प्रॉपर्टी. आता रेशो ऑफ द साईड्स विचारतायत ते. ठीक आहे, तर मी आता सगळ्या या ज्या साईड्स आहेत यांना 2ने मल्टिप्लाय करून घेतो. सो हे होईल 1, हे होईल √3 आणि हे होईल 2, बरोबर. सो 2√3 1, 2√3 1. या सी, आता आय थिंक द नोटेशन दॅट दे आर फॉलोइंग इज A इज टू B इज टू C. ओके, कारण त्यांनी A B दिलेले आहेत. तर आता साईड अपोजिट टू 30 इज स्मॉल a, बरोबर. म्हणजे ही साईड 1/2ला 2 म्हणजे हे A झालं आपलं. आणि मग साईड अपोजिट टू 60 इज √3, सो B. सो 1:√3 इज टू 2. सो दॅट इज ऑप्शन. वेल, आता सी, टेक्निकली ऑप्शन्स B, C and D are also correct because when they say ratio of the sides they don't, well, you usually don't think of order. You can write it in any way, okay, but well, in that case you should mark option A because you should stick to the order A is to B is to C. Okay, all right. So that is question 1. Let us now go to question 2. Well, I mean, you can solve it even by the by the sine rule. Okay, so A upon sine A equal to B upon sine B equal to C upon sine C. आता sine 91 असतं आणि you can assume it to be lambda or 2r, and then you can express everything in terms of lambda and get ABC's ratios. Okay, yes. Question 2 is based on cosine rule. If B squared plus C squared minus A squared is equal to BC, then angle A is equal to. आता तुम्हाला माहिती आहे हे काय असतं, B squared plus A squared minus A squared, ते असतं 2BC cos A. ओके, आता इथे नुसतंच B इंटू C आहे म्हणजे 2 cos A झालं तुमचं 1, म्हणजेच झालं cos A इक्वल टू 1/2. ओके, आता तुमचा जो अँगल A आहे, जर तुम्ही हे इक्वेशन आधी सोडवत असला असतात तर तुम्ही म्हणाला असतात ओके याला 2 प्रिन्सिपल सॉल्युशन्स असतील, पण आता आपण एका स्पेसिफिक कॉन्टेक्स्टमध्ये सॉल्व करतोय. ओके, काय आहे तो कॉन्टेक्स्ट? ट्रायंगलचा अँगल आहे तो. ओके, इट कांट बी ग्रेटर दॅन 180 ऑर लेस दॅन 0. येस, सो त्या रेंजमध्ये कॉस एकदाच पॉझिटिव्ह असतात 0 to 90मध्ये. सो तुम्हाला अक्यूट अँगल घ्यावा लागेल इथं. आता कशाचा कॉस 1/2 आहे? 60 डिग्रीजचा और π/3. ओके, येस. क्वेश्चन 3 पण डायरेक्टली कोसाइन रूल्स ॲप्लिकेशन आहे. A13 आहे, B14 आहे, C15 आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस B. ओके, सो दिस इज ऑल्सो अ डायरेक्ट ॲप्लिकेशन ऑफ कोसाइन रूल, राईट. A² + C² minus B² upon 2 AC equal to cos B. Okay, now I leave the calculation part to you. I think that तुम्ही easily करू शकता. ठीक आहे, येस. सो हा झाला साइन कोसाइन प्रोजेक्शन रूल्सवरचा प्रॉब्लेम टाईप. ठीक आहे, आता तुम्ही पुस्तकात पाहिलं तर त्याचे ॲप्लिकेशन्स पण आहेत. ओके, त्याच्यात कुठले कुठले ॲप्लिकेशन्स आहेत? हाफ अँगल फॉर्म्युले आहेत, नंतर एरिया ऑफ ट्रायंगलचे 2 आहेत. एक आहे ते हाफ BC साइन ए वालं, आणि तेच वापरून हेरन्स फॉर्म्युला. त्यातल्या एसला आपण काय म्हणतो? सेमी पॅरामीटर म्हणतो, कारण पॅरामीटर इज A + B + C/2. आणि तिसरं आहे नेपियर्स एनालॉजीज. ओके,
Now, in the official statement, it has been explicitly mentioned that there won't be any questions from on these topics, including their proofs. ठीक आहे. सो हे काय आपण आता नको डिस्कस करायला, कारण आपलं बराच वेळ आहे. पण तुम्ही एक लक्षात ठेवा की हाफ अँगल फॉर्म्युलाज म्हणा किंवा एरिया ऑफ ट्रायंगल किंवा नेपियर्स अनालॉजीज यांचा बेस कुठला आहे? साईन, कोसाईन आणि प्रोजेक्शन रूल्स आहे. ओके, बेसिकली साईन आणि कोसाईन रूल्स आहेत. प्रोजेक्शन रूल आपण काही खूप वापरत नाही आहे. आणि तुम्ही जर पुस्तकात पाहिलं तर प्रोजेक्शन रूल त्यांनी कसा प्रूव्ह केला? दे हॅव प्रूव्ड प्रोजेक्शन रूल बाय अज्युमिंग द व्हॅलिडिटी ऑफ कोसाईन. ठीक आहे. सो मेन दोनच रूल्स आहेत, साईन आणि कोसाईन. उरलेलं सगळं त्याच्यावर डिपेंडेंट. ठीक आहे. येस. आता आपण टाईप 3कडे जाऊया. सेक्शन 3कडे जाऊया, जो आहे आपला इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. आता तुम्हाला माहिती आहे की 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत. साईन, कॉस, टॅन, कोसेक, सेक, कॉट. असोसिएटेड विथ एव्हरी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन देर विल बी अन इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. सो एकूण 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सला 6 इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स म्हणतात. ठीक आहे. आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ही आपली पिरियॉडिक आहेत. ठीक आहे. आणि तुम्ही 11वीच्या फंक्शन्समध्ये शिकलेलं आहे की जर तुम्हाला इनव्हर्स फंक्शन डिफाईन करायचं असेल तर तुमचं ओरिजिनल फंक्शन काय लागतं? 1 1 लागतं आणि ऑन टू 1 लागतं. ठीक आहे. आता ऑन टू बनवणं काही खूप अवघड नाही. फॉर एक्झाम्पल, सपोज तुम्ही साईन घेतलं, साईन थिटा. तर आता या फंक्शनला ऑन टू करण्यासाठी तुम्ही त्याचं डोमेन काय घेणार? विल को डोमेन -1 to 1च घेऊन टाका, क्लोज्ड इंटरवल. इट विल ऑटोमॅटिकली बिकम ऑन टू. देर इज नो नीड टू डू एनी फर्दर चेंजेस. पण ते 1 1 करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला त्याचं डोमेन चेंज करावं लागेल किंवा ट्रिम करावं लागेल असं आपण म्हणू शकतो. कारण साईनचं डोमेन हे सगळंच सेट ऑफ ऑल रिअल नंबर्स आहे. तर ते आधी कसं करतात ते तुम्ही बघा, आणि त्यातूनच आपल्याला काय मिळतात? प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ठीक आहे. आता साईन इनव्हर्स हे जे आपलं फंक्शन आहे त्याच्या प्रिन्सिपल व्हॅल्यूसाठी आपण याचं डोमेन काय घेतो हे सगळं पुस्तकात दिलेलं आहे. मेन 3च आहेत, साईन इनव्हर्स, कॉस इनव्हर्स आणि टॅन इनव्हर्स. सो त्याचं तुम्ही नीट लक्षात ठेवा. साईन इनव्हर्सचा आहे क्लोज्ड इंटरवल -π/2 to π/2. ओके. आता मी तुम्हाला ह्याचं रेंज सांगतो. डोमेन तर तुम्हाला त्याचं माहिती आहे. साईनचं जे डोमेन असतं ते त्याचं डोमेन होणार. कॉस इनव्हर्सचं काय आहे? 0 to π. म्हणजे तुमच्या ज्या प्रिन्सिपल व्हॅल्यूज आहेत त्या या रेंजमध्ये असणार आहेत. ओके. आणि टॅनचं आहे ओपन इंटरवल -π/2 to π/2. ठीक आहे. येस. आता बघूया. क्वेश्चन 1. फाइंड द प्रिन्सिपल. फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस इनव्हर्स ऑफ 1/2 प्लस टॅन इनव्हर्स ऑफ 1/3. आता कॉस इनव्हर्स ऑफ 1/2 म्हणजे असा अँगल ज्याचा कॉस 1/2 आहे आणि जो अँगल ह्याच्यात आहे. तर आपण आता बरंच सॉल्व्ह केलं त्याचं π/3 होईल तो अँगल 60 डिग्रीज. ठीक आहे. प्लस टॅन इनव्हर्स करेक्ट. ओके. कॉस π/3 इज 1/2. आता दुसरा टॅन इनव्हर्स ऑफ 1/√3 म्हणजे काय? असा अँगल ज्याचा टॅन 1/√3 आणि तो या रेंजमध्ये. ठीक आहे. आता टॅन 30 डिग्रीज 1/√3 आहे. सो ते होणार π/6. सो याची व्हॅल्यू होईल π/2 रेडियन्स. ठीक आहे. क्वेश्चन 2. आता इथे तुम्हाला डायरेक्टली तुम्ही 7π/6 लिहू शकत नाही, जसं की आपण काही डेरिव्हेटिव्हच्या प्रॉब्लेम्समध्ये ते फॉलो करतो. काय? टॅन इनव्हर्स ऑफ टॅन ऑफ एनिथिंग इज द सेम थिंग. पण तिथे आपण कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नसतो इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन रिलेटेड. देर वी आर मोर इंटरेस्टेड इन द डेरिव्हेटिव्ह पार्ट. ओके. तिथेही ॲक्च्युली आपण डोमेन आणि रेंज स्पेसिफाय केलं पाहिजे, पण युजली आपण ते करत नाही. ओके. इट इज अंडरस्टूड. तर इथं तुम्ही आधी काय करणार? तुम्ही आधी ब्रॅकेट सिम्प्लिफाय करून घेणार. ओके. यू विल राईट इट ॲज टॅन ऑफ π प्लस π/6. आता तुम्ही अलाइड अँगल्सची कुठली प्रॉपर्टी वापरणार? टॅन ऑफ π प्लस θ इज टॅन θ. ओके. कारण टॅन ऑफ a प्लस b इज टॅन a प्लस टॅन b अपॉन 1 मायनस टॅन a टॅन b. टॅन π असतं 0. आता इथे तुम्ही जर टॅन 7π/6 ला टॅन π/6 दिला, आता तुम्ही म्हणू शकता की टॅन इनव्हर्स ऑफ टॅन ऑफ π/6 इज π/6, कारण तो जो अँगल आहे तो याच्या टॅन इनव्हर्सच्या काय रेंजमध्ये आहे. ठीक आहे. किंवा मग तुम्ही असं टॅन इनव्हर्स ऑफ टॅन π/6 ती व्हॅल्यू लिहू शकता. सो इफेक्टिव्हली ते तेच येणार. टॅन π/6 मगाशीच काढलं.
1/√3 येते आणि त्याचा परत टॅन इनवर्स काढला तर तुमचं उत्तर पुन्हा किती येईल, π/6 येईल. सो दॅट इज ऑप्शन 2. ओके, येस. आता पुढचा जो प्रॉब्लेम टाईप आहे, आणि ही गणितं थोडी मोठी असतात आणि यातलं एक तरी येतच परीक्षेला. ठीक आहे, कुठली आहेत ती? प्रॉपर्टीज ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, इन पर्टिक्युलर साइन इनवर्स, कॉस इनवर्स किंवा टॅन इनवर्स. ओके, आता काही पुस्तकांमधलं नोटेशन आर्क साइन आहे. आर्क साइनचा अर्थ साइन इनवर्स, आर्क कॉसचा अर्थ कॉस इनवर्स आणि आर्क टॅनचा अर्थ टॅन इनवर्स. आता ही सोय त्यांनी याच्यासाठी केली आहे की ही सगळी सर्क्युलर फंक्शन्स आहेत. म्हणजे काय, तुम्हाला ही आयडेंटिटी माहिती आहे, साइन स्क्वेअर थेटा प्लस कॉस स्क्वेअर थेटा इक्वल टू 1, आणि तुम्हाला इक्वेशन ऑफ सर्कल पण माहिती आहे, सेंटर्ड ॲट ओरिजिन. ओके, तर सर्कलचं जे इक्वेशन आहे ते आपण पॅरामीटराइज करू शकतो साइन कॉस वापरून. सो त्यांना म्हणायचं सर्क्युलर फंक्शन्स. तशी पुढे हायपरबोलिक फंक्शन्स पण येतात. Okay, which parameterize this hyperbola x squared minus y squared equal to, well, we can take 1. ओके, तर आता ही जी हायपरबॉलिक फंक्शन्स आहेत त्याला परत इन्व्हर्स हायपरबॉलिक फंक्शन्स पण असतात. सो तिकडे आपण ते आर्क साइन एच असं लिहितो. ओके, वेल, जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन, दिस हॅव व्हेरी स्ट्रॉंग कनेक्शन विथ द एक्सपोनेन्शियल फंक्शन विच यू ऑलरेडी नो. ठीक आहे, सो कमिंग बॅक टू द पॉईंट, आर्क साइन म्हणजे साइन इन्व्हर्स, आर्क कॉस म्हणजे कॉस इन्व्हर्स आणि आर्क टॅन म्हणजेच टॅन इनवर्स. ठीक आहे, आता यातलं पहिलं बघूया आपण. हा जो प्रॉब्लेम टाईप आहे हा 3 किंवा 4 मार्कांना येतो. स्पेसिफिकली टॅनचे विचारतात ते, जरी त्यांनी नाही विचारलं, बाकीचं विचारलं तरी तुम्हाला आलं पाहिजे. ठीक आहे, आता आपण आधी क्वेश्चन 2 सॉल्व्ह करूया. हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत हे एका याच्यावर बेस्ड आहेत. टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन, सॉरी आय टोल्ड यू द RHS फर्स्ट. Tan inverse of x plus tan inverse of y is equal to काय असेल ते, tan inverse of x plus y अपॉन 1 मायनस एक्स वाय. आता इथं पण जेव्हा तुम्ही हा फॉर्म्युला लावता तेव्हा तुम्ही त्याची व्हॅलिडिटी अज्युम करताय. ठीक आहे, की तो जो आपला आपले जे हे रेशोज आहेत एक्स आणि वाय हे एका विशिष्ट रेंजमध्ये. ओके, सो ती रेंज काय आहे ते तुम्ही आता शोधून काढा. पण इथं तुमची राईट हँड साईड π/4 आहे आणि इथं सगळे तुमचे पॉझिटिव्ह रेशो दिसतात. म्हणजे सगळ्याच अँगल्स या सिच्युएशनमध्ये काय आहेत, अक्यूट अँगल्स आहेत. सो तुम्ही तो फॉर्म्युला सेफली वापरू शकता. तर आता इथं सगळीकडेच पॉझिटिव्ह आहे म्हणजे प्लस साईन आहे, त्यामुळे तुम्हाला हा फॉर्म्युला माझ्या मते 3 वेळा वापरावा लागेल, वेल 4 वेळा बेसिकली. तुम्ही आधी टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय याच्यावर लावा, आणि इथं तुम्ही एक्स आणि वाय दोन्ही काय घेणार आहे, 1/8 घेणार आहे, कारण ते 2 टॅन इनवर्स ऑफ 1/8 एकदा अप्लाय करून झालं. तसंच तो फॉर्म्युला तुम्ही ह्याच्यावर लावा. ओके, इथं तुम्ही एक्स आणि वाय काय घेणार, 1/5. मग तुम्हाला एकूण 3 टर्म्स मिळतील, टॅन इनवर्स ऑफ काहीतरी इथं, टॅन इनवर्स ऑफ काहीतरी इथे आणि हे. मग तुम्ही आयदर पहिल्या 2 टर्म्स कंबाईन करा किंवा दुसरी आणि तिसरी कंबाईन करा. परत सेम फॉर्म्युला वापरा, एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज अकॉर्डिंगली का सिम्प्लिफाय करा, आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला परत एकदा हा फॉर्म्युला वापरून LHS त्याच्या सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये आणता येईल. आणि आता तुम्हाला माहिती आहे की ते काय आलं पाहिजे, युअर LHS शुड गेट सिम्प्लिफाईड टू टॅन इनवर्स ऑफ 1, कारण इथे 45 डिग्रीज आहे. ठीक आहे, तर हा जरा सोपा प्रॉब्लेम टाईप आहे. ह्याच्यात एकच फॉर्म्युला मल्टिपल टाइम्स वापरावा लागतो. कधी कधी हेही येतं, टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस टॅन इनवर्स ऑफ वाय. तिकडे एक्स प्लस वायच्या ऐवजी येतं एक्स मायनस वाय, आणि खाली येतं 1 प्लस एक्स वाय. आता हा जो फॉर्म्युला आहे हा 11वीतल्या टॅन ऑफ ए प्लस बी आणि टॅन ऑफ ए मायनस बी या 2 फॉर्म्युलाजवर बेस्ड आहे. ओके, येस. आता आपण पहिल्याकडे येऊयात. शो दॅट साइन इनवर्स ऑफ दिस प्लस साइन इनवर्स ऑफ दिस इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 36/85. आता साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस साइन इनवर्स ऑफ वाय साठी पण फॉर्म्युला आहे, पण ती प्रोसेस थोडी मोठी आहे, सो मी तुम्हाला ती सांगत नाही. आपण बघूया की हा प्रॉब्लेम जे आपण खाली वापरलं ती प्रॉपर्टी वापरून कसं प्रूव्ह करता येईल. आणि त्यासाठी तुम्हाला राईट ट्रायंगल ट्रिग्नोमेट्री माहीत पाहिजे, जी तुम्ही 10वीत शिकलात. ठीक आहे, सगळ्यात आधी आपण ह्याच्याकडे जाऊयात. ओके,
साईन इनवर्स ऑफ 3/5 आहे, त्याला आपण थीटा म्हणूया, म्हणजे आपण साईन थीटा 3/5 म्हणू शकतो का? म्हणू शकतो. आता जर साईन थीटा 3/5 आहे, तुम्ही एक छोटा ट्रायंगल काढणार, हायपोटेन्यूस 5 सॉरी हायपोटेन्यूस 5 आणि अपोजिट साईड 3, बरोबर. तर आता ॲडजसंट साईड 4 येणार ऑब्व्हियसली. मग ह्याच्यावरनं तुम्ही थीटाला एक्सप्रेस करा टॅन इनवर्स ऑफ, काय येणार आहे ते, टॅन इनवर्स ऑफ 3/4. Yes, so we have successfully converted this inverse sine, I would say function into inverse tangent. तसंच तुम्ही ह्याला करू शकता का? करू शकता. जर तुम्ही ते केलं तर तुम्हाला येणार आहे ते टॅन इनवर्स ऑफ 8/15, कारण परत 8, 15, 17 आहे, अजून एक ट्रिपलेट होतं. सो तुम्ही टॅन इनवर्सचा फॉर्म्युला वापरून ते परत सिम्प्लिफाय करा, कारण आता हे पण टॅन इनवर्स आहे, हे पण टॅन इनवर्स आहे. ओके, सो तुम्ही हा फॉर्म्युला तिथे वापरू शकता. ते वापरून तुम्हाला एका स्पेसिफिक ह्याच्यापर्यंत तुम्ही याल. ठीक आहे, आता आपण RHSकडे जाऊया. आता इथे तुम्हाला काही खूप करायची गरज नाही, जरी हे कॉम्प्लिकेटेड रेशोज दिसले तरी. ठीक आहे, सपोज तुमचं सिम्प्लिफाय करून आलं ते टॅन इनवर्स ऑफ काहीतरी, त्याचा न्यूमरेटर जो आहे, वेल तो अननोन असेल आत्ता, कारण आपण सिम्प्लिफाय केलेलं नाही आहे. त्याचा डिनॉमिनेटर हा 36च येणार आहे. त्याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगतो. ओके, आता आपण ह्याला करस्पॉन्डिंग एक ट्रायंगल काढूया. लेटस से तो अँगल अल्फा आहे. ठीक आहे, आता इथं कॉस इनवर्स ऑफ 36/85 दिलं आहे, म्हणजे अपोजिट साईड होईल 36 आणि हायपोटेन्यूस होईल 85. ठीक आहे, आता तुम्हाला टॅन इनवर्समध्ये जे काही येईल ना, सॉरी एक मिनिट, ॲडजसंट पाहिजे कारण तो कॉस आहे. या येस, 36/85, येस, कॉस अल्फा इज 36/85. आता तुम्हाला हे तुम्हाला काढायचं आहे, ते काय असणार आहे, रूट ऑफ 85² - 36², तुम्हाला माहिती आहे. पण तोच नंबर तुमचा इथे असेल, कारण बघा टॅन अल्फा काय आहे, दिस अपॉन 36, अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट. येस, सो जरी तुम्हाला असं वाटलं की अरे ह्याचं कॅल्क्युलेशन करण्यात आपला वेळ जातो आहे, तर यू शुड यूज द इन्फॉर्मेशन दॅट यू ऑलरेडी हॅव. ओके, सो त्याप्रमाणे तुम्ही हे प्रूव्ह करू शकता, LHS इक्वल टू RHS. आय एम बेटिंग ऑन दिस. तुम्हाला या दोनपैकी किंवा अशापैकी सिमिलर प्रॉब्लेम परीक्षेत नक्की येईल. आयदर तुमच्या शेवटच्या सेक्शनमध्ये 4 मार्क्सवालं किंवा त्याच्या आधीच्या सेक्शनमध्ये 3 मार्क्सवालं. ओके, सो हे नीट प्रिपेअर करून जा. येस, सो दॅट वॉज इट. ऑफिशियली जी PDF आहे बोर्डाने रिलीज केली, त्याच्यात असं म्हटलेलं आहे की याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्यांची प्रूफ्स तुम्हाला नाही विचारणार, पण त्या प्रॉपर्टीज तुम्हाला वापरता आल्या पाहिजेत. अनलाईक आवर सेक्शन ऑन साईन, कोसाईन अँड प्रोजेक्शन प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल, तिथे ॲप्लिकेशन्स तर डिलीट केलेलेच आहेत. प्रूफ्स पण डिलीट केलेले आहेत आणि ॲप्लिकेशन्स पण डिलीट केलेले आहेत, म्हणजे न्यूमेरिकल्स. पण इथं त्यांनी नुसती प्रूफ्स डिलीट केलेले आहेत. ते सगळे फॉर्म्युले जे पुस्तकात आहेत ते तुम्हाला लागणार. ठीक आहे, ऑल राईट. सो याने आपण सगळे प्रॉब्लेम टाईप्स कवर केलेले आहेत या एका चॅप्टरमधले. आता बघूया की तुम्हाला कुठले कुठले फॉर्म्युले महत्त्वाचे लागणार आहेत, कन्सिडरिंग द एंटायर चॅप्टर. ओके, नॉट नेसेसरीली द फर्स्ट पार्ट ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स, नॉर सेकंड पार्ट, नॉर थर्ड पार्ट. ठीक आहे, तिघींपैकी कशातही लागू शकतं. सगळ्यात पहिलं आहे राईट ट्रायंगल ट्रिग्नोमेट्री. आता हे आत्ताच आपण पाहिलं की राईट ट्रायंगल ट्रिग्नोमेट्रीने आपण हे साईन इनवर्स टॅन इनवर्समध्ये कन्वर्ट करू शकतो, किंवा पोलर कॉर्डिनेट्समध्ये जेव्हा आपला पॉईंट दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्या क्वाड्रंटमध्ये असतो तेव्हा पण आपण राईट ट्रायंगल ट्रिग्नोमेट्री वापरतो. ठीक आहे, सो ते तुम्हाला माहीत पाहिजे. तुम्ही शाळेत ऑलरेडी ते केलं, बरोबर. राईट ट्रायंगल काढायचा, अँगल थीटा, ही झाली अपोजिट साईड, ही झाली ॲडजसंट साईड, हा राईट अँगल, सो हा झाला हायपोटेन्यूस. ओके, आता साईन थीटा असतं अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस, कॉस थीटा असतं ॲडजसंट अपॉन हायपोटेन्यूस. सो तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. ओके, SOH म्हणजे साईन इज अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस, CAH म्हणजे कॉस इक्वल टू ॲडजसंट अपॉन हायपोटेन्यूस, आणि TOI म्हणजे टॅन इज इक्वल टू अपोजिट अपॉन ॲडजसंट. ओके, येस. दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्यात खूप लोकांना कन्फ्युजन असतं ते म्हणजे 0, 30, 45
60, 90, 180 आणि 270. ओके, या अँगल्सचे रेशोज तीन आहे, साईन कॉस टॅन. जे जे डिफाईंड नसतील त्याला अनडिफाईंड घेऊ शकतात. ठीक आहे, तर हे तुम्हाला माहीत पाहिजेच. अदरवाईज द एंटायर फर्स्ट सेक्शन इज युजलेस. ओके, तुम्हाला जर हेच माहीत नसेल की 1/2 हा कशाचा साईन आहे, यू कॅनॉट सॉल्व द प्रॉब्लेम. ओके, अँड इवन युअर सेक्शन 3 विल बी युजलेस. कॉस इनवर्स ऑफ 1/2, कुठल्या अँगलचा कॉस 1/2 आहे. इफ यू डोंट नो, वेल दॅट मीन्स यू नो नथिंग अबाउट ट्रिग्नोमेट्री. सो ते तुम्ही लक्षात ठेवा. या व्यतिरिक्त 11वीत तुम्हाला जे काही प्रॉपर्टीज होत्या, फॉर्म्युले होते, कंपाऊंड अँगल्स म्हणजे साईन ए प्लस बी साईन ए मायनस बी, कॉस ए प्लस बी कॉस ए मायनस बी, टॅन ए प्लस बी टॅन ए मायनस बी. ओके, येस. आता मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की हे जे फॉर्म्युले आहेत, टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय किंवा M1 प्लस M2 अपॉन 1 मायनस M1 M2 स्ट्रेट लाईन्समध्ये अँगल बिटवीन टू लाईन्स, ते सगळे ह्याच्यावरच डिपेंडंट. ठीक आहे, नंतर येतात अलाइड अँगल्सचे. हेही युजफुल आहे प्रिन्सिपल सोल्युशन्स काढताना ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स. ओके, अलाइड अँगल्स एकूण 7 आहेत. π/2 प्लस ऑर मायनस थिटा, पाय प्लस ऑर मायनस थिटा, नंतर 3π/2 प्लस ऑर मायनस थिटा आणि सगळ्यात शेवटी मायनस थिटा. ठीक आहे, सो तरी तुम्ही तेव्हा डबल अँगल, ट्रिपल अँगल आणि हाफ अँगल पण तुम्हाला माहीत पाहिजे. डबलमध्ये 2 थिटाचे फॉर्म्युले, ट्रिपलमध्ये 3 थिटा, साईन 3 थिटा, कॉस 3 थिटा, टॅन 3 थिटा आणि हाफ अँगलमध्ये बाय 2 आले, जे की आपण हाफ अँगल फॉर्म्युले ह्याच्यात प्रूव्ह करण्यासाठी वापरतो प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगलमध्ये. ठीक आहे, येस. सो तेही तुम्ही सगळं लक्षात ठेवा. आता आपण इम्पॉर्टंट टर्म्स बघूयात. म्हणजे तुम्हाला चॅप्टर समजला असेल याचा अर्थ तुम्हाला या टर्म्स सगळ्या समजल्या. सगळ्यात पहिली टर्म आहे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. ओके, आता आपण ह्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन का म्हणतो, कारण त्याच्यात एक्सची डिग्री 2 आहे आणि ए तुमचा नॉन झिरो. ओके, दिस इज द स्टँडर्ड डेफिनेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. जसं ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन म्हणजे काय, त्याच्यात एक तरी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असतो. ओके, और वन टर्म इन्वॉल्विंग द अननोन अँड दॅट अननोन इन्वॉल्व्स वन ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ॲटलिस्ट. ठीक आहे, एक्झाम्पल्स, सोपी एक्झाम्पल्स कुठली आहेत, साईन एक्स इक्वल टू 1/2. कधी कधी क्वाड्रॅटिकचं कॉम्बिनेशन करून पण ते देतात. फॉर एक्झाम्पल साईन स्क्वेअर्ड एक्स मायनस साईन एक्स -1 इक्वल टू 0. ठीक आहे, आता मी रँडमली हे नंबर्स घेतले. सो दिस मे हॅव सोल्युशन्स और मे नॉट हॅव सोल्युशन्स. ओके, और इट मे इवन हॅव कॉम्प्लेक्स सोल्युशन्स. सो इथं मेन पार्ट तुमचा आहे की तुम्हाला साईन एक्सला काहीतरी अज्युम करावं लागतं इकडे, आणि मग तुम्हाला ते क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करावं लागेल आणि मग अल्फाच्या ज्या 2 व्हॅल्यूज येतील त्या साईन एक्सशी इक्वेट करून एक्सला जर पॉसिबल असेल तर साईन इनवर्स ऑफ दॅट लिहायचं. जर तुमच्या अल्फाच्या व्हॅल्यूज -1पेक्षा कमी किंवा 1पेक्षा मोठ्याला यू विल से नो सोल्युशन्स एक्झिस्ट फॉर दिस इक्वेशन. याला सोल्युशन्स आहेत कारण इथं नुसता अल्फा येतो, पण इथं अल्फा साईन एक्स आहे, त्यामुळे ह्याला सोल्युशन्स नसतील इन दॅट केस. ठीक आहे, नंतर तुम्ही प्रिन्सिपल आणि जनरलमधला फरक नीट समजून घ्या. प्रिन्सिपल म्हणजे 0 to 2π मध्ये, जनरल म्हणजे प्रिन्सिपल प्लस बाकीचे सगळे. ठीक आहे, तिसरं कन्व्हर्टिंग पोलर टू कार्टेशियन कोऑर्डिनेट्स अँड वाइस वर्सा. आय थिंक यू नो दिस नाउ. ओके, पोलर टू कार्टेशियन सोपं आहे. आर वेल एक्स इज आर कॉस थिटा, वाय इज आर साईन थिटा. कार्टेशियन टू पोलरला आर काढणं सोपं आहे तुमचं, थिटा काढण्यासाठी तुम्हाला थोडंसं हे करावं लागेल, बट बी प्रिपेअर्ड फॉर दॅट. ओके, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल आणि आय गेस पुस्तकातली सगळी एक्झाम्पल्स ही फर्स्ट क्वाड्रंटवालेच आहेत. सो फार प्रॉब्लेम तिकडे नाही आला पाहिजे. ठीक आहे, नंतर 3 महत्त्वाच्या प्रॉपर्टीज किंवा रूल्स कोणत्या आहेत, साईन, कोसाईन आणि प्रोजेक्शन रूल, आणि सर्वात महत्त्वाचे त्यांची प्रूफ्स. सो तुम्हाला प्रूफ्स ही तुम्ही करूनच जा. जसं पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्समध्ये काही थेरम्स आहेत त्यांची प्रूफ्स आहेत. ओके, तसं किंवा वेक्टर्समधला सेक्शन फॉर्म्युला आहे, तसं ह्याची प्रूफ्स तुम्ही करूनच जा. जरी तुम्ही या चॅप्टरमध्ये अजून काही केलं नाही तरी चालेल, जस्ट गो विथ द प्रूफ्स. ओके, या 3 ह्याचे आलं तर तुम्हाला याचे 3 मार्क मिळू शकतात. ओके, साईन रूल, कोसाईन रूल आणि प्रोजेक्शन रूल्स. ठीक आहे, आता ही जी टर्म आहे ही बेसिकली 11वीतली आहे, डेफिनेशन ऑफ इनवर्स फंक्शन्स अँड देअर एक्झिस्टन्स. बट दिस आन्सर्स द क्वेश्चन व्हाय वी चॉप द डोमेन्स ऑफ द ओरिजिनल 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ओके, द रिझन इज वी मेक देम 1 1 अँड ऑन 2. बरोबर. येस, तर इनवर्स फंक्शन कधी डिफाईन करू शकतो आपण,
जेव्हा आपण सेट ए टू सेट बी मध्ये जे फंक्शन डिफाईन करत असतो ते 1 पण आहे आणि ऑन टू पण. आता ऑन टू बनवणं सोपं आहे या फंक्शनला, रेंज इक्वल टू कोडोमेन. सो बी सेट जो आहे, सपोज आपण साईन घेतो आहे फंक्शन, ठीक आहे, तर ह्याला 1 ऑन टू करण्यासाठी किंवा ऑन टू करण्यासाठी सेट बी तुम्ही रिअल नंबर्स घेता, त्याच्याऐवजी -1 to 1 क्लोज इंटरवल घेऊन टाका, इट विल ऑटोमॅटिकली बिकम ऑन टू. ओके. आता 1 करण्यासाठी तुम्हाला डोमेन चेंज करावं लागतं, बिकॉज यू कॅनॉट हॅव एनी नंबर इन दिस इंटरवल हॅविंग 2 प्री इमेजेस. ओके. सो टू डू दॅट तुम्हाला तुमच्या डोमेनची लेंथ कमी करावी लागते. आता साईनसाठी काय असतं स्टँडर्ड ते आपल्याला माहिती आहे, क्लोज इंटरवल -π/2 to +π/2. आणि एकदा का ते तुम्ही कन्वर्ट केलं की मग तुम्ही इन्व्हर्स डिफाईन करू शकता -1 to 1 to -π/2 to π/2. ठीक आहे. सो त्याचा एक्झिस्टन्स कधी असतो हे आता मी तुम्हाला सांगितलं. तुमचं ओरिजिनल फंक्शन 1 आणि ऑन टू पाहिजे तरच तुम्ही इन्व्हर्स फंक्शन डिफाईन करू शकता. आणि शेवटचा आहे इंटरकनेक्शन्स अमंग दीज फंक्शन्स अँड देअर प्रॉपर्टीज. ओके. आता इंटरकनेक्शन्स म्हणजे काय, जर तुमचा एक्स अक्यूट असेल तर साइन इन्व्हर्स ऑफ एक्स प्लस कॉस इन्व्हर्स ऑफ एक्स येतं π/2. ओके. आणि हेच वापरून आपण प्रूव्ह करू शकतो की कॉस इन्व्हर्स ऑफ एक्सचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो साइन इन्व्हर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह इंटू -1 का असतो. ठीक आहे. यू नो द आन्सर नाव, हे करण्याचा डेरिव्हेटिव्ह येणार 0. ठीक आहे. तर ही जी इंटरकनेक्शन्स आहेत आणि अजून बाकीची जी काही आहेत तुमची, ते इंटरकनेक्शन्स तुम्हाला माहीत पाहिजेत. ओके. आणि इनफॅक्ट आपण ते इथं वापरलं आहे. कुठे, हे जेव्हा साइन इन्व्हर्स आपण टॅन इन्व्हर्समध्ये कन्वर्ट करतो तेव्हा काय वापरलं आहे आपण, बेसिकली तेच वापरलं आहे ना. येस, साइन इन्व्हर्स आणि टॅन इन्व्हर्समधलं इंटरकनेक्शन. ठीक आहे. सो ते तुम्ही एकदा नीट बघून जा, पुस्तकात व्यवस्थित दिलं त्यांनी आणि शेवटी समरी पण दिल्या त्यांनी चॅप्टरच्या. ठीक आहे. अँड ऑल्सो मेक यूज ऑफ द प्रॉपर्टीज. वी हॅव मेड यूज ऑफ दोज प्रॉपर्टीज हिअर. टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स प्लस टॅन इन्व्हर्स ऑफ वाय ही एक प्रॉपर्टी झाली. ठीक आहे. येस. सो दिस कम्प्लीट्स अवर trigonometry or trigonometric equations, the third chapter in your paper 1. ओके. याची क्वेश्चन बँकमध्ये पण खूप प्रश्न असे नाही आहेत कम्पेअर्ड टू द एक्सरसाइजेस, सो ते मी शेअर करेनच तुमच्याशी. आणि येस, आता आपण यातले सगळे चॅप्टर्स डिस्कस केलेले आहेत. जरी हा तिसरा होता तरी आपण हा सगळ्यात शेवटी ठेवला होता. सो आपलं पेपर 1मधले तरी आता सगळे चॅप्टर्स डिस्कस करून झालेले आहेत. आय होप यू गाईज आर सॉल्विंग द क्वेश्चन बँक्स, or at least viewing the questions which I have solved.